जय महाराष्ट्र मित्रांनो, सगळ्यात आधी ही कमेंट वाचा। सर माझं वय 22 आहे, मला 45 इयरमध्ये रिटायर होऊन संपूर्ण जग फिरायचं आहे, तर आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं यावर व्हिडिओ बनवा। आपण जेव्हा 22 मध्ये होतो हे तरी विचार करायचो का? पुढची कमेंट वाचा। दादा मला फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं आहे, फार्म हाऊस घेऊन गावाकडे नेचरमध्ये राहायचं आहे, तर नक्की यावर प्रॉपर माहिती द्या। माझं पण असंच गोल होतं आणि यांनी पण अशीच कमेंट केली आहे। अजून एक कमेंट वाचू। सर मी जॉबला लागलो आहे, मला फायनान्शियल मॅनेजमेंट करायचं आहे, तर नक्की व्हिडिओ करा। आणि अजून एक कमेंट आहे, दादा मला माझा फायनान्शियल गोल अचीव करायचा आहे आणि त्यावर प्रॉपर कोर्स दे किंवा तू तरी व्हिडिओ बनव। मित्रांनो, सध्या फायनान्शियल फ्रीडम किंवा आर्थिक स्वातंत्र्य जे की अनेकांना पाहिजे आहे, अनेकांना ते जॉबमध्ये रटून राहायचं नाही आहे, जग एक्सप्लोर करायचे आहे, वेगवेगळे स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे आहे। आणि त्यासाठी फायनान्शियल नॉलेज इन मराठी या सिरीजमध्ये एक जबरदस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय, जो की अत्यंत हृदयाच्या जवळ आहे की कशा प्रकारे आपण फायनान्शियल फ्रीडम मिळू शकतोय। मग तुम्ही तुमच्या 20 मध्ये आहात, 30 मध्ये आहात, 40 मध्ये आहात, सगळ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे। कारण की तुम्ही बघितले असेल मी जास्त शॉप करत नाही, पण आपण थार घेतली, फ्लॅट घेतला, त्यानंतर आता दिवाळीमध्ये फार्म हाऊसचं काम पूर्ण होत आहे आणि अशा अनेक साऱ्या इन्व्हेस्टमेंट ज्या केल्या आहे मी, ज्याद्वारे मी आता फायनान्शियल जे गोल आहे ते माझे इझिली अचीव केले आहे। आणि तुम्हाला पण करायचे असेल तर फक्त 4 पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याद्वारे तुम्ही हे अचीव करू शकणार आहात। एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो। समजा तुमच्याकडे अमुक रक्कम येते, आता अनेक जण म्हणतील आम्ही तर कॉलेजमध्ये आम्ही तर काही कमवत नाही, तर तुम्ही कमवत जरी नसाल, घरचे काही तुम्हाला फीसाठी किंवा भाड्यासाठी याच्यासाठी जे पैसे देत आहे, म्हणजे तुमच्याकडे जी पण रक्कम येते किंवा तुम्ही जो पण पेमेंट येतोय त्यामध्ये तुम्हाला जस्ट लिहून ठेवायचं की या आठवड्यात एवढा ट्रॅव्हलिंगचा खर्च झाला, शॉपिंगचा खर्च झाला, त्याच्यानंतर बाहेर फिरायला गेलो त्याचा खर्च झाला। हे जर तुम्ही लिहून ठेवताय आणि महिनाभर जर असं करताय, तेव्हा तुम्हाला कळेल जी रक्कम माझ्याकडे येते आहे आणि जो मी खर्च करतोय तो जर 80% जास्त आहे किंवा तो पूर्णच्या पूर्ण खर्च होतोय, तर तुमच्याकडनं चुकवतात। सुरुवातीला माझ्याकडनं पण हे झालं होतं, त्यानंतर काही असे पावलं मी उचलले ज्याद्वारे आज आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेने मी आहात। आणि तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। सोपे असे 4 पॉइंट आहे, डिटेलमध्ये समजून घ्या। त्याआधी चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, हेल्पफुल व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, तरच तुम्हाला हे समजणार आहे। तर मित्रांनो, फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं आहे तर सगळ्यात पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगेल, जी पण इन्कम तुमच्याकडे येते त्याच्यातले 50% सेव्ह करायला लागा। म्हणजे अनेक जण म्हणतील आम्ही कॉलेजमध्ये आहात, आम्हाला पॉकेट मनी मिळते, मग तुम्हाला जी पण पॉकेट मनी मिळते 2000, 5000 किंवा तुमचा पेमेंट येतो 10,000, 20,000, 1 लाख, त्यातले कमीत कमी 50% तुम्हाला सेव्ह करायचे आहे। मग एकदा बहुधा तुम्हाला पार्टी द्यायची आहे, बर्थडे पार्टीची, मग यावेळेस न देता आपण ती सेव्ह केली तर, किंवा अमुक ठिकाणी फिरायला जायचं आहे, यावेळेस न जाता आपण थोडे सेव्ह केले तर जे पण पैसे तुम्हाला जास्तीत जास्त सेव्ह करता येईल यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। आणि यातलाच बी पॉइंट मी तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला वाटतं यार मी 50% पैसे सेव्ह करतोय पण ही जी इन्कम आहे ती खूप कमी आहे, तर तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवायचं आहे। म्हणजे समजा तुम्ही 9 ते 5 जॉब करता आहे, पण तुम्हाला रविवारी शनिवारी वेळ मिळतोय किंवा संध्याकाळी वेळ मिळतोय, तर तुम्ही तुमचं उत्पन्न वाढीवर लक्ष देऊ शकताय। समजा महिन्याला 25,000 येत आहे, पण हे एक्स्ट्रा काम करून उत्पन्न वाढून त्यामध्ये तुम्ही 5-10 हजाराची इन्कम अजून वाढू शकताय। त्यामुळे हे 2 पॉइंट अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यानंतर दुसरा पॉइंट मी तुम्हाला सांगेल, पॅसिव्ह इन्कमवर तुम्हाला फोकस करायचा आहे। आता यामध्ये सगळ्यात पहिलं काय तर फ्रीलान्सिंग। आता अनेकांना वाटतं यार फ्रीलान्सिंग म्हणजे त्या साइट्सवर जा, अकाउंट क्रिएट करा, काम तर काम येत, तर नाही, तसं नाही आहे। फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकून घ्या, फोटोग्राफी शिका, ग्राफिक डिझाईन शिका, डिजिटल मार्केटिंग करून घ्या, सोशल मीडिया मॅनेजमेंट शिका, ज्याद्वारे अनेक अशा फर्म्स आहे, अनेक असे क्रिएटर आहे ज्यांना व्हिडिओ एडिटर पाहिजे आहे, तर मग फ्रीलान्सिंगद्वारे तुम्ही करू शकताय की मी तुला रील एडिट करून देईल दिवसातनं एक किंवा अशा, आणि त्याद्वारे तुम्ही इथे फ्रीलान्सिंग करून पैसे कमवू शकताय। दुसरं तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकताय, यावर आपण व्हिडिओ सुद्धा टाकलाय। दिवसाला तुम्ही ॲफिलिएट म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट्स, आता तुम्ही कॉलेजमध्ये आहात किंवा तुम्ही जॉबवर आहात, मग कोणी बुटं घ्यायचे आहे, कपडे घ्यायचे किंवा असे अनेक सारे प्लॅटफॉर्म आहे, त्याचे ॲफिलिएट पार्टनर आपण बनू शकतोय आणि त्याद्वारे आपण जबरदस्त पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतोय। एवढंच काय बघा, अनेक जण आता तुमच्याकडे बाईक असते, मग अनेकांचा बाईकचा जो इन्शुरन्स असतो तो एक्सपायर होतो, मग त्याचे सुद्धा ॲफिलिएट प्रोग्राम आहे, ते तुम्ही जॉईन करताय। तुमचा मित्राचं इथे कोणी पोलिसांनी पकडलं आणि त्याला जर ते फी द्यावी लागले, त्याला जर ते पेमेंट द्यावं लागलं, तर तुम्ही त्याला सांगू शकता अरे हा इन्शुरन्स घेऊन टाक या लिंकवरून, तुला इथे फायदा पण होऊन जाईल। तर मग अशाद्वारे ॲफिलिएटद्वारे सुद्धा तुमची पॅसिव्ह इन्कम वाढते। त्यानंतर सी पॉइंट मी याच्यात सांगेल, तुम्ही ब्लॉगिंग सुरू करून द्या। इतकं सोपं आहे, जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला काहीच नसेल, ते तुम्ही आर्टिकल लिहू शकताय किंवा तुमच्या आजूबाजूला जे घडतंय त्या न्यूज लिहू शकताय, आणि त्यामुळे पॅसिव्ह इन्कम जर तुम्ही ब्लॉगिंगद्वारे करताय तर ती खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे। महत्त्वाचं म्हणजे जस्ट मोबाईलवरून करू शकतोय, त्यामुळे तुम्हाला तुमची जी
पॅसिव्ह इन्कम आहे ती वाढवायची आहे. त्यानंतर त्याला डी पॉइंट मी तुम्हाला सांगेल की रेंटल इन्कम, जी माझी 5 नंबरची जी इन्कम आहे ती रेंटल इन्कम आहे. कारण की बघा आता मी एक गाळा घेतलेला आहे ज्याला मला 30,000 रुपये महिन्यात, कारण की मार्केटमध्ये एकदम पॉईंटवर तो गाळा आहे ज्याला मला लोन पण द्यावं लागतं 22,000 रुपयांचं. पण जर 22,000 रुपयांचा माझा हप्ता जरी गेला 30,000 रुपये मला येत आहे, म्हणजे जवळपास 8,000 रुपये मला इन्कम सुद्धा होते. ओके, प्लस माझ्याकडे 1 BHK 7,000 रुपयांनी दिलाय, म्हणजे जवळ बघायला गेलं तर मला 15,000 ते 16,000 रुपये रेंटल इन्कम येते. त्यामुळे असं पण तुमच्याकडे काय आहे, एखादा फ्लॅट वगैरे पडलाय तर रेंटल इन्कमद्वारे सुद्धा तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकताय. तर हे दोन महत्त्वाचे पॉईंट आहे. एक तर तुम्हाला तुमची सेव्हिंग करायची आहे, 50% पर्यंत उत्पन्न वाढवायचं आहे, पॅसिव्ह इन्कम सुरू करायची आहे. ओके, त्यानंतर तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे, तुम्हाला हुशार अशी गुंतवणूक म्हणजे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आता अनेक जण इन्व्हेस्टमेंट म्हणतील तर लांब पळतील. बघा, इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे पण केली जाते, स्मार्ट प्रकारे पण केली जाते. सगळ्यात पहिले तुम्ही FD करू शकताय. अमुक रक्कम तुमच्याकडे आली आहे तर तुम्ही काय करू शकताय, ती FD मध्ये टाकू शकताय, ज्याद्वारे तुम्हाला काही त्याच्यावर इंटरेस्ट मिळेल. अनेकांकडे एकदम पैसे येत नाही, आम्ही तर जॉबला आहे रे, 15,000 रुपये कमवतो, आम्ही काय FD करणार आहे. तर त्याऐवजी तुम्ही महिन्याला इथे RD करू शकताय. म्हणजे काय, एकदम पैसे न टाकता जसे जसे तुमच्याकडे पैसे येते तसे तसे तुम्ही RD मध्ये टाकू शकताय आणि त्यावर तुम्ही व्याज मिळवू शकताय, तिथून तुमची इन्कम वाढू शकते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंड किंवा SIP करू शकताय. यावर व्हिडिओ बनवा, अनेकांच्या कमेंट्स आहे, या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करतोय. समजा A व्यक्ती आहे, त्याचा अमुक पेमेंट आहे, मग भले त्याचा कमी पेमेंट असेल तर तो 500 रुपयांपासून करतोय, 1000 रुपयांपासून तुम्ही SIP करू शकताय. आणि SIP मध्ये कसं आहे, तुमच्याकडे खूप नॉलेज असण्याची गरज नाही. तुम्ही एखादा प्रॉपर म्युच्युअल फंड निवडून घेतला, त्यानंतर त्याच्यामध्ये SIP करताय, तर जे पण त्यांचे एक्सपर्ट लोक आहेत ते जे स्टॉक झाले, बॉन्ड झाले, यामध्ये पैसे लावतात, त्याद्वारे चांगले आपले इथे रिटर्न्स मिळतात. जसं की उदाहरणार्थ A हा व्यक्ती आहे ज्यांनी 7,500 रुपयाची मंथली SIP सुरू केली. ओके, वर्षभर त्यांनी हे कंटिन्यू केलं तर त्याचे किती झाले, 7,500 गुणिले 12 म्हणजे 90,000 रुपयाची त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. आणि त्यावर जर आपण ॲव्हरेज जरी पकडला, आता मार्केट सध्या खूप चांगलं चालू आहे, 15-13% इथे आपल्याला रिटर्न्स मिळत आहे. आणि तुम्ही 10% जरी पकडलं तरी त्याचे 90,000चे 99,000 झाले. सेम त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली. पुढच्या वर्षी त्याचे किती होणार आहे, पुढच्या वर्षी त्याचे झाले 1,08,900 रुपये. तिसऱ्या वर्षी पण त्यांनी हे कंटिन्यू केलं तर 1,19,790 रुपये. चौथ्या वर्षी पण तो हे कंटिन्यू करतो तर 1,31,759 रुपये. आणि पाचव्या वर्षी सुद्धा हे ते कंटिन्यू करतोय तर 1,44,946 रुपये. म्हणजे अशा प्रकारे 7,500 रुपये मंथली आपण SIP केली 1 वर्षासाठी, ज्याचे आपले 99,000 झाले. आणि तीच आपण कन्सिस्टन्सी ठेवली, कंटिन्युटी ठेवली आणि ज्याचं आपल्याला 5 वर्षामध्ये चांगले रिटर्न्स मिळाले. हाच फायदा कंपाऊंडिंग आणि कन्सिस्टन्सीचा आहे. त्यामुळे अनेक जण SIP कडे वळत आहे आणि तो एक चांगला ऑप्शन आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे युनिक लिंक इन्शुरन्स प्रॉडक्ट. हे अशा प्रकारची योजना आहे ज्यामध्ये आपल्याला विमा संरक्षण तर मिळतात, सोबत जे पैसे आहेत त्यातले काही पैसे हे लोक काय करतात, स्टॉक मार्केट झालं किंवा बॉन्ड झालं यामध्ये लावतात. त्याद्वारे आपल्याला इन्व्हेस्टमेंट पण मिळते, म्हणजे आपला इन्शुरन्स पण मिळतोय, लाईफ कव्हर पण मिळतंय, सोबत इथे आपल्या मार्केटमध्ये पैसे लागत आहे आणि त्याचे सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स मिळत आहे. हां, आता हे टोटली मार्केटवर अवलंबून असतं, त्यामुळे याच्यामध्ये चढ उतार होऊ शकतोय. त्यामुळे तुम्हाला ठरवून घ्यायची माझी रिस्क किती आहे, त्यावरच तुम्ही याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायची, काय करायची हे ठरवू शकताय. तर हे जबरदस्त पॉईंट आहे. आता शेवटच्या पॉईंटकडे वळण्याआधी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट सांगतो. तुम्हाला तुमचे फायनान्शियल गोल अचीव करायचं आहे, आर्थिक स्वातंत्र्य मिळायचं आहे, तर तुम्हाला कोणाची तरी मदत लागते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एज्युकेशन कंप्लीट करायचं आहे, म्हणजे शिक्षणासाठी, बिझनेस सुरू करायचा आहे त्यासाठी, किंवा तुम्हाला पर्सनल ग्रोथ करायचं आहे त्यासाठी तुम्हाला लोनची गरज असते. आणि ती पिरॅमल फायनान्स कडून तुम्ही घेऊ शकताय, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन इझिली अप्लाय करू शकताय. आणि जी पारंपरिक पद्धत आहे, बँकेत जा, मग त्यांना डॉक्युमेंट द्या, ते आपल्याला काही एंटरटेन करत नाही. पण यापेक्षा ही जी ऑनलाईन प्रोसेस आहे ती ट्रान्सपरंट आहे. आपण त्यांच्या वेबसाईटवर बघू शकतोय, कमी डॉक्युमेंट लागतं आणि 25,000पासून 5 लाख रुपयांपर्यंत आपण इन्स्टंट पर्सनल लोन घेऊ शकतोय, जे की इझिली EMI मध्ये आपण कन्वर्ट करू शकतोय, पे करू शकतोय आणि आपली पर्सनल ग्रोथ करू शकतोय. डिटेलमध्ये इन्फॉर्मेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. यांच्या वेबसाईटवर जरी तुम्ही आलात तर तिथे चेक करू शकताय किती आपल्याला लोन मिळणार आहे, काय मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला पर्सनल ग्रोथ करायची आहे तर लोन पण एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला हे आपले ड्रीम जे आहे ते अचीव करण्यामध्ये मदत करते. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, नक्की तुम्ही चेक करा. त्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे, बिकम अ फायनान्शियल इंडिपेंडंट विथ अ इन्शुरन्स. म्हणजे काय, हे बघा, अनेकदा आपण महागड्या गोष्टी घेत असतो. मग समजा ऍक्सिडेंट झालं, इमर्जन्सी मेडिकलला खर्च लागलाय किंवा
काही हरवलं आहे, कुठली गोष्ट घ्यायची आहे, यासाठी कधी काय होतं त्याचा बोजा आपल्यावर जास्त पडतो. पण ऑलरेडी आपण त्याचा इन्शुरन्स काढलाय, तर जी रक्कम आपल्याला भरावी लागणार आहे त्यातली काही रक्कम जी आहे ती इन्शुरन्स कंपनी भरते. त्यामुळे जो बोजा आपल्यावर पडणार आहे तो पडत नाही. त्यामुळे जे आपला फायनान्शियल गोल अचीव करायचा आहे त्याच्यातनं आपल्याला पैसे द्यावे लागत नाही, ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. आता अनेकांना वाटतं यार मी तर आताची 20व्या वर्षीत आहे, 30व्या वर्षीत आहे, टर्म इन्शुरन्स नंतर बघू. पण मित्रांनो, जेवढ्या लवकरात लवकर आपण घेऊ. जी चूक मी केली, मी खूप उशिरा टर्म इन्शुरन्स घेतला, पण मी जर आधीच घेतला असता तर मला प्रीमियम कमी पडला असता आणि मी जास्त कोटींपर्यंतही घेऊ शकलो असतो. कारण की जेवढ्या अर्ली स्टेजमध्ये आपण काढतो तेवढा जास्त बेनिफिट आपल्याला मिळतो. याचा फायदा काय, आज आपण कमवतोय चांगलं आहे, पण आपल्यानंतर आपल्या फॅमिलीला जी आर्थिक गरज पडणार आहे तीही भरून काढणार आहे. म्हणजे समजा आपल्या होम लोन चालू आहे किंवा ETC लोन चालू आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे, पण आपल्या नंतर सुद्धा टर्म इन्शुरन्स मधला आपल्या घरच्यांना ती रक्कम दिली जाते, त्यातनं ते त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकताय. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे, नक्की आपण ते काढलं पाहिजे. त्यातला अजून एक महत्त्वाचं म्हणजे लाईफ इन्शुरन्स काढू शकताय. लाईफ इन्शुरन्स काय असतं, म्हणजे जे विमा कंपनी आहे त्यांच्यामध्ये आपला एक कॉन्ट्रॅक्ट होतो. आपण काय करतो, अमुक टर्मसाठी आपण हा लाईफ कव्हर घेऊन टाकतो. त्यामध्ये जर आपल्याला काही झालं तर ही जी कंपनी आहे ती आपल्याला आपल्या घरच्यांना आपण नसताना ती अमाऊंट प्रोव्हाइड करते, त्यामधून ते त्यांचा खर्च काढू शकता आहे. त्यामुळे चांगली गोष्ट म्हणजे आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत तर आपली फॅमिली सेफ आहे, पण आपल्यानंतर सुद्धा इन्शुरन्समधून ती आपल्या घरच्यांना मदत करते. आणि याच गोष्टींवर आपल्याला फोकस करायचे. तर 4 आणि सोपे पॉईंट होते. पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितलं, जी पण इन्कम तुमच्याकडे येते त्यातली 50% तुम्हाला सेव्ह करायची आहे, उत्पन्न वाढवायचं आहे. दुसरा पॉईंट मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पॅसिव्ह इन्कमवर फोकस करायचे आहे, मग ते कुठले कुठले ते सांगितलं. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की स्मार्टली इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि चौथं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इन्शुरन्स काढा, जेणेकरून जो एकदम खर्च तुम्हाला येणार आहे मेडिकलचा म्हणा किंवा ETC गोष्टींचा म्हणा तो तुमच्यावर येत नाही, तुमच्या फॅमिलीची पण सुरक्षा होते. त्यामुळे हे पॉईंट नक्की तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि जे तुमचं फायनान्शियल ड्रीम अचीव करायचं आहे, मग तुम्हाला कुठे जगभर फिरायचं आहे, कुठे फार्म हाऊस घेऊन राहायचं आहे किंवा तुम्हाला लवकर रिटायर व्हायचं, हे जे तुमचे स्वप्न आहे ते तुम्ही इझिली प्रोव्हाइड करू शकता. आणि जर तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचं आहे तर त्याची पण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, लिंकवरून चेक करा आणि नक्की तुमचे फायनान्शियल गोल अचीव करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.